नमस्कार, मी एल.आर. मेत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी तथा पाणी फाउंडेशन मेंटर। आपण आज पेनबोरी येथे जिजाऊ गट जो आहे आमचा पाणी फाउंडेशन मध्ये जो सहभागी झालेला आहे, या गटाने कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा एक चांगला मोठा उपक्रम हाती घेऊन आज या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही या गटामार्फत राबवलेला आहे। कारण आपल्याला माहित आहे की जर वृक्ष जगले आणि त्यापासून जर आपल्याला चांगली सावली मिळतात, हवा वातावरण शुद्ध होतो, ऑक्सिजनही मिळतो। म्हणून हा चांगला उपक्रम आमच्या या पाणी फाउंडेशनच्या गटाने या जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा केलेला आहे। आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना सर्व गटातील आमचे सदस्य सुद्धा इथे उपस्थित आहे। अगदी हिरिरीने सर्वांनी सहभाग घेऊन, कारण पेरणीचे दिवस असताना परंतु त्या पेरणी थोडा वेळ बाजूला ठेवून हा जो छान उपक्रम आहे आणि हा 1 जुलै हा दिन हे औचित्य साधून हा कार्यक्रम आम्ही या जिल्हा परिषद शाळा पेनबोरीमध्ये इथं राबवत आहोत। नमस्कार, आज आम्ही जय जिजाऊ शेतकरी गट तर्फे शेतकरी दिनाचे औचित्य साधून आज आम्ही सर्वांनी एकत्रितपणे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे। त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या सहकार्याने झाडे आणले आणि लागवड केली। मी गोपाल आत्माराम पिसाळ, आमचा जय जिजाऊ गट पेनबोरी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, आमच्या 11 सदस्याचा गट आहे। आज 1 जुलै कृषी दिनानिमित्त आम्ही वृक्ष लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे। तर आमच्या गटामार्फत सर्वांनी यात सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही आता झाडाची लागवड केलेली आहे। धन्यवाद। मातीचे नाते हिरवे स्वप्न, जय जिजाऊ शेतकरी गात पेनबोरी, जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण हो। एक नवी सुरुवात ही प्रेरणादायी, पर्यावरण संवर्धनाची प्रेरणादायी सुरुवात।